इश्क का खोया। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या नव्या व्हिडिओमध्ये। जसे की मित्रांनो, आता सुरुवातीला तुम्ही डेमो व्हिडिओ पाहिलाच असेल, तर तो जो आपण व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत स्टेप बाय स्टेप आपल्या या व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये असं काही टिप्स आहेत, इफेक्ट्स आहेत, बीट्स आहेत। जर तुम्ही व्हिडिओ नीट बघितला नाही मित्रांनो, तर तुमचा हा व्हिडिओ सेम टू सेम बनणार नाही। म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे, ठीक आहे। आणि या व्हिडिओसाठी लागणारं सगळं मटेरियल तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या साईटवरतीच भेटून जाईल। आणि जर मटेरियल घेता येत नसेल तर त्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला मटेरियल घेण्यात काहीच अडचण येणार नाही। त्या व्हिडिओची लिंक आणि आपल्या साईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल। तर चला मित्रांनो, आता थोड्या उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचं, CapCutला ओपन करायचं। अशा प्रकारे आपल्या CapCut प्रो ओपन करायची, VPN वगैरे तुम्ही कनेक्ट करून घ्या। CapCut नसेल तुमच्याकडे तर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे, तिथे तुम्हाला सगळं भेटून जाईल, ठीक आहे। आता काय करायचं, सिंपली व्हिडिओवरती क्लिक करून इथून तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घ्यायचा, ठीक आहे। आधी एकच फोटो घ्यायचा आहे, जसे की सिंपली तुम्ही हा फोटो सिलेक्ट केलेला आहे, इथून हा फोटो इथून मी ॲड केला आहे, ठीक आहे। अशा प्रकारे फोटो तुम्ही ॲड करून घ्यायचे। पुढे एक लोगो व्हिडिओ दिसेल तुम्हाला, तर इथून याला डिलीट करून टाकायचं आहे। आणि आता काय करायचे, आता सिंपली फोटोवरती क्लिक करून फोटोची लेअरला ज्या प्रकारे तुम्ही 15 ते 20 सेकंदापर्यंत वाढून घ्यायच्या आधी, ठीक आहे। नंतर एकदम सुरुवातीला यायचे, खाली आधी कुठेही क्लिक करून खालचं ऑप्शन स्क्रॉल करून शेवटी यायचे। बॅकग्राऊंडवरती क्लिक करून काय करायचे, कलरवरती क्लिक करायचे, ठीक आहे। आणि तुम्ही व्हाईट कलरचा जो काही कलर आहे त्याच्यावरती क्लिक करायचे, ठीक आहे। परत आपल्या वरच्या मेन फोटोवरती क्लिक करायचे, खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथून ऑपेसिटीमध्ये येऊन तुम्ही काय करायचे, या फोटोची ऑपेसिटी तुम्ही 40-30 पर्यंत तुमच्या फोटोच्या हिशोबाने कमी करायचे, ठीक आहे। जसा तुमचा फोटो इथे दिसेल तसं तुम्ही कमी करायचे, ठीक आहे। आणि ओके करायचे, ठीक आहे। नंतर काय करायचे, परत तुम्ही तर या व्हिडिओचा म्हणजे आपला फोटोचा स्टार्टिंगला यायचे आणि आधी काय करायचे, तुम्ही ओव्हरलेमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे आणि इथून तुम्ही व्हिडिओजमध्ये यायचे आधी, ठीक आहे। आणि नंतर काय करायचे, तिथे एक ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ आहे, इथं दिलेले मी व्हिडिओ, तर इथून याला घेऊन घ्यायचे, थोडीशी इथून याची लेअर तुम्ही कमी करून घ्या, ठीक आहे। नंतर खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओ नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे, ठीक आहे। नंतर परत हा व्हिडिओ असं राहू द्यायचे, नंतर आपण तो डिलीट करू, ठीक आहे। आता काय करायचं, सिंपल यातून ओव्हरलेमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे, फोटोजमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचे कोणतेही 2 फोटो घेऊन घ्यायचे, जे छान प्रकारे मागचे बॅकग्राऊंड कट होतील अशा प्रकारे तुम्ही 2 फोटो घ्यायचे, ठीक आहे। समजा इथून हे 2 फोटो ॲड केलेले, इथून अशा प्रकारे 2 फोटो ॲड करून घ्या आणि नंतर काय करायचं, एक एक करून सगळं दोघं फोटोंचे बॅकग्राऊंड तुम्हाला रिमूव्ह करायचे। आता सिंपल आता हा फोटोवरती क्लिक केला आहे आपण, खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे, रिमूव्ह बिगवरती क्लिक करून ॲटो रिमूव्हवरती क्लिक करायचे, ट्राय नाववरती क्लिक करायचे, ठीक आहे। आणि बघू शकता, बघता बघता या फोटोचे बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेले। नंतर ओके करायचे। तसंच जो काही दुसरा फोटो आहे आपला, तर त्याचा पण बॅकग्राऊंड तुम्ही अशा प्रकारे रिमूव्ह बिगमध्ये जाऊन ॲटो रिमूव्हवरती क्लिक करून रिमूव्ह करून घ्यायचं, ठीक आहे। इथं बघू शकता दोघं फोटोंचं आपलं इथं बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेलं आहे, ठीक आहे। तर तुम्ही काय करायचे, आता हे दोघं फोटो काय करायचे, एक फोटो या ठिकाणी लावायचे, ठीक आहे। जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही एक फोटो इथं लावायचे आणि एक फोटो इथं या कोपऱ्याला लावायचे, ठीक आहे। अशा प्रकारे तुम्ही 2 फोटो लावायचे। वाटल्यास मागचा जो काही फोटो आहे याला झूम करून थोडंसं वरती घेऊ शकता, जेणेकरून तो मागचा जो काही फोटो आहे तर त्याच्यामध्ये पण चेहरा आपल्या बरोबर परफेक्ट दिसेल, ठीक आहे। तर नंतर काय करायचं, आधी काय करायचे, फोटोंची लेअरला आता काय करायचे, आता इथं जो काही ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ आहे तर तो 16 सेकंदापर्यंत, तर इथंपर्यंत यायचे। नंतर आधी वरचा मेन फोटोचे क्लिक करून स्प्लिट करून टाकायचे, एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून टाकायचे। परत खालचे जे काही 2 फोटो आपण घेतलेले, यांचे बॅकग्राऊंड आपण रिमूव्ह केलेले, तर यांची जी की लेअर आहे तर यांची लेअर पण एवढीच वाढवायची 16 सेकंदापर्यंत, ठीक आहे। नंतर आता हा ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ आहे, ठीक आहे। तर हा खाली गेलेला आहे, सिंपली खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे, लेअरमध्ये यायचे, 3 नंबरवरती क्लिक करायचे, ठीक आहे। आता हा व्हिडिओ इथं वरती येऊन जाईल। आता तुम्ही काय करायचं, आता या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा बघू शकता इथं अशा प्रकारे ओव्हरले इमेज 1 अशा प्रकारे टाईप करून दिलेले, ठीक आहे। तर इथे यायचे। नंतर जो काही आपला पहिला फोटो असणार आहे म्हणजेच आपला उजव्या साईडचा, तर त्याच्यावरती क्लिक करून स्प्लिट करायचे आणि जो पुढचा एक्स्ट्रा पार्ट असेल तर इथून डिलीट करायचं, ठीक आहे। मागचा पार्ट राहू द्यायचे, फक्त पुढचा डिलीट करायचे, ठीक आहे। नंतर अजून ओव्हरले इमेज 2 ज्या ठिकाणी असेल तर तिथं थांबायचे, ठीक आहे। थोडंसं पुढे यायचे
तर इथं बघू शकता या ठिकाणी आपल्या इमेज ओव्हरले इमेज 2 आहे. तर सिम्पली खालचा जो काही फोटो राहिला आहे तर याच्यावरती क्लिक करून स्प्लिट करून जो सुरुवातीचा एक्स्ट्रा पार्ट आहे तर इथून याला डिलीट करून टाकायचं. ठीक आहे. आता इथं दोघं फोटोंचं इथं पार्ट डिलीट झालं आहे. सिम्पली आता काय करायचं, ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओला इथून आधी डिलीट करून टाकायचे. ठीक आहे. नंतर परत तुम्ही सुरुवातीला यायचे, ओव्हरलेमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे. इथं मी तुम्हाला 2 कलरमध्ये कॅप्शन दिलेले, एक ब्लॅकमध्ये दिलेले आणि एक डार्क रेडमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. तर दोघांपैकी जे पण तुम्हाला कलरमध्ये कॅप्शन आवडेल तर इथून तुम्ही सिम्पली ती PNG घेऊन घ्यायचे आणि इथून शेवटीपर्यंत ओढून घ्यायची. ठीक आहे. आणि PNGला आपल्याला मला ह्या ठिकाणी लावायचे, तुम्हाला इथं लावायचं असेल तर तेच लावू शकता. मला इथं लावायचे आणि या फोटोला मी थोडे इथं खाली घेऊन घेईल सिम्पली. ठीक आहे. तर एवढे मी खाली घेऊन घेतो आणि या PNGला थोडंसं इथं वरती करून घेतो. ठीक आहे. तर बघू शकता इथं मी अशा प्रकारे केलेले. नंतर बाजूच्या फोटोला पण मी काय करणार, थोडंसं झूम करून घेतो आणि इथं अशा प्रकारे बराबर लावून घेतो. ठीक आहे. आता इथं मी काय केलेलं आहे, दोघं फोटो PNG वगैरे बराबर लावून घेतलेले. आता आपल्याला काय करायचं, पटापट फक्त आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्स वगैरे लावायचे. ठीक आहे. आता मेन गोष्ट आहे, इथून नीट लक्षितून व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. ठीक आहे. आता तुम्ही काय करायचं, सगळ्यात पहिले आता काय करायचे, इथं बाजूला ॲरोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये यायचे आणि तुम्ही काय करायचे, आधी व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे, डिकोरमध्ये यायचे. ठीक आहे. लोडिंगमध्ये इफेक्ट्स. आता इथं बघू शकता इफेक्ट आपले लोडिंग झालेले. नंतर थोडंसं खाली यायचे आणि खाली तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एक डोईस नावाचा एक तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट दिसेल, घ्यायचे. सापडत नसेल तरी स्पेलिंग इथं वरती सर्च करायचे, नंतर तुम्हाला तिथं सापडून जाईल. ठीक आहे. सिम्पली घ्यायचं आहे आणि याची लेअर जेवढी तेवढी राहू द्यायची. ठीक आहे. जेवढी याची लेअर आहे तेवढी तुम्ही राहू द्यायची. परत तुम्ही इथं स्टार्टिंगला यायचे. परत तुम्ही व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून काय करायचे, तर तुम्ही सुरुवातीला ट्रेंडिंगमध्ये यायचे आणि तर तुम्हाला एक सुपर लार्ज स्पॉट अशा प्रकारे एक तुम्हाला ब्लर इफेक्ट दिसेल तर हा घ्यायचा. ठीक आहे. आणि नंतर याची लेअर थोडीशी वाढून घ्यायची, ॲडजस्टमध्ये यायचे आणि खाली स्पीडचे रेश आहे तर याला तुम्ही थोडंसं तुम्ही कमी करून घ्यायचे. ठीक आहे. तर मी 50पर्यंत कमी करून घेतो. ठीक आहे. नंतर काय करायचं, आता इथं स्टार्टिंगला यायचे. परत या सुपर लार्ज स्पॉटवरती क्लिक करायचे इफेक्ट्सवरती. नंतर ऑब्जेक्ट्समध्ये यायचे, ऑल व्हिडिओजवरती क्लिक करून द्यायचे. ठीक आहे. नंतर एवढं काम झालेले. परत तुम्ही काय करायचं, स्टार्टिंगला यायचे अशा प्रकारे. ठीक आहे. आणि नंतर परत तुम्ही व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे. तुम्ही इथं काय करायचे, तर लाईटमध्ये यायचे. ठीक आहे. लाईटमध्ये यायचं तर लाईटमध्ये पण एकदा बघून घ्या. तर इथं लाईटमधले इफेक्ट्स आपले लोडिंग झालेले इथं बघू शकता. लेग 2 अशा प्रकारे हा व्हिडिओ इफेक्ट्स आहे, घ्यायचे. याची लेअर काय करायचे, पूर्ण शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे. परत ऑब्जेक्ट्समध्ये यायचे, ऑल व्हिडिओज करून घ्यायचे. ठीक आहे. आता हे आपले 3 इफेक्ट लागून गेलेले. आणि नंतर काय करायचे, आता पुढे यायचं अजून. ठीक आहे. आता काय करायचे, आता जो काय हा डुईस इफेक्ट लावला आपण स्टार्टिंगला, तर याच्या एंडिंग पॉईंटवरती यायची. परत तुम्ही व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे. तुम्ही काय करायचे, डिकोरमध्ये यायचे. ठीक आहे. तर इथून तुम्ही डिकोरमधून काय करायचे, हा बटरफ्लाय नावाचा इथून तुम्ही हा व्हिडिओ इफेक्ट घ्यायचे आणि याची लेअर काय करायचे, पूर्ण शेवटीपर्यंत वाढून घ्यायचे. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे मागे इथं बटरफ्लाय नावाचा आहे आपला इफेक्ट लागून गेलेला. ठीक आहे. नंतर परत तुम्ही काय करायचं, आता 6 सेकंदाचा आसपास यायचं. ठीक आहे. पुढे यायचे. इथं बाजूला इथं बघू शकता खाली सेकंद दिसतं या ठिकाणी, जिथं मी मार्क केले तिथं. तर तुम्ही 6 सेकंदाचा याच्यावर यायचं. ठीक आहे. जिथं आपला 6 सेकंद चालू होता तर इथे यायचे. ठीक आहे. परत तुम्ही आता व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि व्हिडिओ इफेक्ट्समध्ये आल्यानंतर काय करायचे, इथून तुम्ही वरती सर्चिंगमध्ये रोज पोर्ट्रेट अशा प्रकारे तुम्ही सर्च करायचे. इथे बघू शकता 1 नंबरला आलेलं आहे. तर तुम्ही हा इफेक्ट घ्यायचा. ठीक आहे. आणि या इफेक्ट्सवरती क्लिक करून तुम्ही काय करायचे, ऑब्जेक्ट्सवरती क्लिक करून ऑल व्हिडिओज करून घ्यायचे. परत या इफेक्ट्सवरती क्लिक करायची, ॲडजस्टमध्ये यायची. इथं फिल्टर नावाचे रेस असेल तर याला पूर्ण 0 करून घ्यायचे. ठीक आहे. नंतर काय करायचं, आता हे रोज प्रोटेट नावाचा आपण जो काही व्हिडिओ इफेक्ट्स घेतलेले तर त्याच्या सुरुवातीला आणि एंडिंगला आपल्याला एक व्हायब्रेशन फ्लॅश म्हणून एक आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्स लावायचा आहे. तर तो पण आपण लावून घेऊ. आता परत तुम्ही या इफेक्टच्या स्टार्टिंगला यायच्या अशा प्रकारे वरती व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून इथून तुम्ही व्हायब्रेशन फ्लॅश अशा प्रकारे सर्च करायचे. इथं बघू शकता आलेलं आहे. ठीक आहे. ओके करायचे आधी. नंतर या व्हायब्रेशन फ्लॅशवरती क्लिक करून ऑब्जेक्ट्समध्ये यायचे, ऑल व्हिडिओज तुम्ही करून घ्यायचे. ठीक आहे. आता आपल्याला असं नाही वाटायला पाहिजे की डायरेक्ट हा इफेक्ट येतोय, तर हा जेव्हा व्हायब्रेशन फ्लॅशचा इफेक्ट लागेल तेव्हा आपला हा रोज प्रोटेक्ट इफेक्ट सुरू व्हायला पाहिजे. तर त्यासाठी काय करायचं, थोडी व्हायब्रेशन फ्लॅश नावाचे जो काही आपला इफेक्ट्स आहे तर याची लेअर थोडी कमी करून घ्यायची आणि थोडंसं अशा प्रकारे स्टार्टिंगला ओढून घ्यायचे. ठीक आहे. आता बघू आपला थोडं मागे करावं लागेल अजून आपल्याला. ठीक आहे. बघू शकता इथं बराबर दिसतोय. ठीक आहे. नंतर काय करायचं, परत हा इफेक्ट इथून तुम्ही डुप्लिकेट करायचे आणि एका लेअरला अशा प्रकारे काय करायचे, इथं पुढे घेऊन घ्यायचे. ठीक आहे. आणि जिथं आपला
हा एंडिंग पार्ट आहे तर इथं बरोबर लावायचं. ठीक आहे, बघू शकता किती छान प्रकारे लागून गेलेले. नंतर परत तुम्ही बाजूच्या ॲरोवरती क्लिक करून ओव्हरलेवरती क्लिक करायचे. पहिल्यांदा जी आपली टेक्स्ट पिन जी याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इनमध्ये थांबायचे. इथून तुम्ही फेड इन नावाचे ॲनिमेशन लावायचे. खालचे रेस तुम्ही इथून जवळपास 0.1 सेकंदापर्यंत तुम्ही वाढून घ्यायचे. ठीक आहे, ओके करायचे. परत खालचा आपला मेन फोटो याच्यावरती क्लिक करून तुम्ही ॲनिमेशनमध्ये यायचे आणि आपला हा कोणता फोटो आहे, आपला हा उजव्या साईडचा फोटो आहे म्हणून ॲनिमेशनमध्ये यायचे. इथून तुम्ही काय करायचं, स्लाईड अप नावाचं इथून तुम्ही इफेक्ट लावायची आणि जे काही याची रेस आहे तर इथून 1.8 पर्यंत तुम्ही वाढून घ्या. ठीक आहे, 1.8. ठीक आहे, आणि ओके करायचे. नंतर खालच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही स्लाईड राईट नावाचे ॲनिमेशन लावायचे किंवा तुम्हाला दुसरं लावायचं असेल तर तुम्ही दुसरं लावू शकता. नंतर खालची रेस तुम्ही 1.9 किंवा 2 सेकंदापर्यंत पूर्ण वाढून घ्यायचे. ठीक आहे, नंतर बघू शकता किती छान प्रकारे आता आपलं व्हिडिओ बनून रेडी झालेले आहे. तर हे जे काही व्हिडिओ आहे मित्रांनो खूप ट्रेंडिंग चालू आहे, नक्कीच बनवा तुम्ही. ठीक आहे, आता सिम्पली व्हिडिओला सेव्ह करायच्यावरती क्वालिटीवरती क्लिक करून इथून तुम्ही तुमच्या हिशोबाने काही पण क्वालिटी सिलेक्ट करायची, जी पण तुम्हाला क्वालिटी पाहिजे ती. ठीक आहे, नंतर खालची रेस तुम्ही वाढून घ्यायची. एक्सपोर्टवरती क्लिक करून तुम्ही तुमचा सेव्ह टू डिव्हाइस या नावावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हा होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.